सई, मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये. ताट वाढून आणलंय, खायचंय. आई मी नाही खाणार. नको हट्ट करू ना बाळा. नाही आई. अगं आणि तुला काही झालं मग? बस झालं तुझं हे उपोषण. कोण चूक कोण बरोबर हे मला नाही कळत, पण तू आता उपाशी राहायचं नाही इतकं मात्र कळतं. चल खा. माझी शपथ आहे तुला बाळा. आई एवढी काळजी करू नकोस, काही होणार नाहीये मला. And झाला in case then? लहान मुलासारखं नका वागव मला. मला ना काय करायचं कळतच नाही. कुणी ऐकतच नाही ना माझं. Sai, look at your mother. Your mom is crying. Look at her. अति काळजी करते ती माझी. मी सांगतो म्हणून नाही साई, पण तुझ्या घरमध्ये सगळे टेन्शन मध्ये आहे. प्लीज फॉर गॉड सेक स्टॉप ऑल दिस. मी हे सगळं माझ्या घरच्यांसाठीच करते, त्यांच्यासाठीच लढते. साई, I'm really, really sorry. I didn't know मी हे जे काय करतो त्याचा असा रिझल्ट होणार. Honestly, मला तुला त्रास नाही द्यायचा. त्रास झाला तर झाला, त्याने तुम्हाला काय फरक पडतो? पडतो. का? तुम्ही हे सगळं स्वतःवर घेऊ नका. मिस्टेक इज माइन साई. माझा आहे चूक ते. आपण चॅलेंज मी केलं. मी उपोषणाला बसून फक्त माझीच नाही तर अप्पांची सुद्धा परीक्षा पाहते. व्हॉट? तू टेस्ट घेणार आपणच? हो. तुम्हीच म्हणता ना आप्पा त्यांच्या तत्वांवर त्यांच्या नियमांवर टिकून राहू शकत नाही. ते त्यांना हवे तसे हवे तेव्हा नियम वळवतात. त्यांच्या तत्वांपुढे त्यांना माणुसकीची कदर नाही. मग बघू आज काय होतंय ते. साई, बट तुम्ही अस्वस्थ होऊ नका. मी हे का करतेय, कशासाठी करतेय मला चांगलंच माहितीये. वाह, छान. नाही, नुसतं छान नाही, उत्तम आहे हे पुस्तक. अहो त्याच्याबद्दल नाही बोलत आहे मी. मग कशाला छान म्हणताय तुम्ही? नात तिकडे उपोषणाला बसले, सकाळपासून तिने काहीही खाल्लं नाहीये आणि तुम्ही इथे आरामात बसून पुस्तक वाचताय. काहीच कसं वाटत नाही हो तुम्हाला? वाटतं ना, मला माझ्या नातीबद्दल अभिमान वाटतो. त्या कांगारूला बरोबर वठणीवर आणेल बघा आपली सई. नाही नाही, त्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही. अचानक उठून जागेचे दर कसे काय वाढवू शकतो तो? ही अशी मनमानी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. आणि तुम्ही दरवेळी मनमानी करता, त्याचं काय? जास्त बोलताय तुम्ही. कारण सईला होणारा त्रास मला बघवत नाहीये. अहो त्या नचिकेतला धडा शिकवण्याच्या नादात आपल्या सईला काहीतरी होईल हो. काहीही होणार नाही तिला. माझी नात आहे ती. काहीच काळजी वाटत नाही का हो तुम्हाला? कारण माझ्या संस्कारांवर प्रचंड विश्वास आहे माझा. त्या कांगारूला बरोबर माघार घ्यायला लावेल बघा आपली सई. अहो तो यावेळी हट्टाला पेटलाय. तुम्हालाच माघार घ्यावी लागणार आहे. केवळ अशक्य. अहो पण हे बघा, तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते त्या कांगारूला जाऊन सांगा. काट्यानेच काटा काढावा लागतो. अहो कसले काटे काढताय? सईचा विचार करा ना. त्यापेक्षा तुमचं बोलून झालं असेल तर जाऊ शकता तुम्ही. स्वतः पुढे काही दिसत नाही या माणसाला. बोलला मी साईशी. आय ट्राइड टू कन्व्हिन्स हर, बट नाही ऐकला माझा.
भाई मग चांगलंच आहे ना. याच्यात चांगलं काय? उपोषणाला ती बसली, याच्यामध्ये काय चांगलं? I'll hit you with this. भाई हे बघ, तू ऐकून घे माझं. हे बघ, सई उपोषण करते म्हणून समजा आप्पांनी माघार घेतली तर मग चांगलंच आहे ना. मी तर बोलतो ना, तू एक रात्र थांबच. एक रात्र? एक मिनिट नाही थांबू शकत मी. नाईट इज टू बिग. भाई थांब ना जरा तू. नो डेक्स, आय कांट वेट. रेट कार्ड मी ते काढून टाकणार मी. नथिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन साई. भाई तू ऐक ना, जरा थांब. भाई तूच विचार कर ना, जर आप्पांनी सईला उपोषण मागे घ्यायला नाही लावलं तर तिला पण कळेल ना आप्पांचा किती मोठा इगो प्रॉब्लेम आहे तो. आणि सईच बोललेली की नाही तुला की ती आप्पांची परीक्षा घेते म्हणून. नेक्स्ट मी काय पण करू शकतो मी. तिचा त्रास नाही बघू शकत. हे बघ, तू पण सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस, त्रास तुला पण होतोय. नो नो नो, फॉरगेट दॅट. आय डोंट केअर. ते मी साईसाठी थांबलो. बट आय कांट वेट नाव. I can't see her suffering like this. साई, प्लीज ऐकून घे माझं. स्टॉप दिस उपोषण. थांबाव ते. का थांबवू? बिकॉज त्रास होतं तुला याचं. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तुम्ही तुमचे मुद्दे सोडणार नाही आणि मला सांगताय माघार घे म्हणून. इट्स नॉट जस्ट यू. प्लीज लुक एट एव्हरीवन. हे सगळ्यांना त्रास होतो. हो, होतोय ना, होणारच. साई, डोंट बी सो स्टबर्न. प्लीज लिसन टू मी. काऊन घे काय पण अँड स्टॉप दिस उपोषण. शक्य नाही. समोरच्याला समजवण्याआधी आपण स्वतः काय करतोय हे नाही बघत तुम्ही. फाईन. यू वॉन्ट मी टू स्टॉप दिस? सो बी इट. ईश्वरा, देवकी, आप्पा कुठे? काय करणार आहेस? आप्पा कुठे? अरे त्यांच्या खोलीत आहेत. थँक्स. अरे नचिकेत, आता आणखी काही नको बाबा. आम्हा सगळ्यांना अगदी वीट आलाय या सगळ्याचा. हे ऐकत नाहीत, सई ऐकत नाहीत, निदान तू तरी ऐक. देवकी, प्लीज प्लीज डोंट ट्राय टू स्टॉप मी. नको थांबावं मला. अरे तू यांच्याशी बोललास तर काहीतरी भयंकर होईल. हो, ह्या सगळ्यामध्ये तोडगा निघाला तर ठीक, नाही तर प्रकरण जास्तच चिघळायचं उगाच. हो, बरोबर बोलतोय दादा. अरे अरे नचिकेत, अगं बाई, ईश्वरा, आता परत याचं आणि अप्पांचं भांडण होणार. सई, अगं तू त्याच्याशी नीट बोलली असतीस तर तो वर नसता गेला आप्पांच्या खोलीत. हो बाळा. युद्धामध्ये पांढऱ्या झेंड्याची निशाणी. अरे वा, सोपं आहे की. माघार. बघतोयस काय असा डोळे वटारून? हॅव्हिंग फन? हॅपी दिसता तुम्ही. मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस. मूर्खासारखं नाही आप्पा, करा बोला तुम्ही. तुमचं ग्रँड डॉटर साई तिकडे खाली बसलं उपोषणसाठी. आंगरी आहे, काय काढलं नाही. अँड तुम्ही यू सॉल्विंग क्रॉसवर्ड ओव्हर. काय वाटत नाही तुम्हाला? तुला तरी काही वाटतंय का? हा, आम्हा सगळ्यांना त्रास देऊन तू सुद्धा अघोरी आनंदच घेतोयस की. उपोषण तुम्ही करणार होतं. वाय साई? आता ती अन्यायाविरुद्ध लढायला सज्ज आहे म्हटल्यानंतर मला गरजच काय उपोषण करायची?
आता माझा वारसा तीच पुढे नेणार. एवढंच असेल तर घे माघार. आपा प्लीज प्लीज तिला जाऊन बोला, सांगा तिला दॅट स्टॉप एव्हरीथिंग. मी का सांगू? बिकॉज त्रास होता तिला. शी सांगली ती काय काढलं नाही होणार काहीतरी तिला. काहीही होणार नाही. आपल्या ध्येय प्राप्तीसाठी लढणं हे माझ्याकडनं शिकली ती. ऑलराइट, आय एम आस्किंग यू फॉर द लास्ट टाइम आपा, सांगणार तुम्ही तिला का नाही? हे बघ, तुला जर एवढं वाटत असेल ना तर तू जे काही चालवलंयस ते थांबव. म्हणजे मग ती आपोआपच उपोषण मागे घेईल. मग मला काही सांगायची गरजच नाही. बट व्हॉट इफ ती तुमचा वाट बघत आपा, तुम्ही काली जाऊन तिला सांगणार, देन शी विल स्टॉप इट, ते उपोषण. हे बघ, एक साधी सोपी सरळ गोष्ट तुला सांगतो. ती तुझ्यामुळे उपोषणाला बसली, बरोबर? मग आता तू तुझं काम केलंस तर मग मला काही करायची गरजच नाहीये. आपा, काळजी नाही वाटत तुम्हाला तिचा? काळजी वाटावी असं आम्ही आमच्या मुलींना वाढवतच नाही. गॉड, का कळत नाही तुम्हाला या आपा? साई साई काय काढलं नाही तिने, उपोषण करते ती. अँड आय नो ती बोलला दॅट हे सगळं ती घरसाठी करते, मला अपोज करण्यासाठी करते. बट समवेअर इनसाइड तिचे माइंड मध्ये हे तिला वाटतं तर तुम्ही काली येऊन तिला स्टॉप करणार. आता तिला काय वाटतं, तिच्या मनात काय आहे हे तू मला सांगणार? फाईन फाईन, डिफीट बघायचं ना माझं तुम्हाला? चला काली. बघा आता मी काय करतो. हॅपी? तुम्ही सगळे, तुम्ही पण हॅपी रा? हेच पाहिजे तुम्हाला. तुमचं आपा, त्यांचं बिहेवियर, त्यांचं वागणं, दॅट्स ऑलवेज राईट, इजंट इट? वा सई वा, तू करून दाखवलंस. म्हणजे या स्वार्थी कांगारूला हत्यार टाकायला लावलंस. माझी नात शोभतेस खरी तू. See, you win, I lose. Now please, he पिऊन घे and stop this uposhan now. आमच्याच घरात राहून आम्हाला धडा शिकवायला निघाला होता हा परदेशी मुलगा. पण त्याला अजून माहित नाहीये केतकरांची परंपरा. अरे मीच नाही, माझं अख्खं कुटुंब, माझी नात
या अशा परदेशी लोकांच्या विरोधात लढायला आम्ही कधीही मागे पुढे पाहणार नाही. काय मी बरोबर बोलतोय की नाही? हो हो बरोबर आहे. पण मी काय म्हणते, हिला थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ दे का? का बोलायचं तुम्हाला आणखी काही? नाही. सई, थोडं पाणी पिऊन घे. सुनबाई, पाणी द्या तिला. हो अप्पा. बघा बघा, चेहरा बघा तिचा. दिवसभर काहीही खाल्लेलं नाही, पाण्याचा घोट सुद्धा घेतलेला नाही, पण चेहऱ्यावर कसं तेज दिसतंय. त्या कांगारूला हरवल्याचं. जेवायला वाढा तिला. हो अप्पा. बाळा चल खाऊन घे काहीतरी. नाही आई, मला फार भूक नाहीये. अगं असं सई, अगं होईल काहीतरी तुला. चल बरं, थोडं तरी खाऊन घे. हा हो चल उठ, लवकर. चल आधी उठ. आई हे चल घे. दे. चल. शेवटी आप्पांच्या मनासारखंच झालं सगळं. ते तो होणारच होतं. हे अंकल प्लीज नो. तसं नाही. आप्पा मगाशी तुला लागेल असं खूप बोलले. काहीही असलं ना तरी आप्पांनी तुझ्याशी असं बोललं नाही पाहिजे होतं. अंकल इन्स्टेड मी क्षमा मागतो तुमचा. अरे ते तुमच्या घरमध्ये झालं, इट वॉज ऑल बिकॉज ऑफ मी. साईला ट्रबल झालं, इट वॉज ऑल बिकॉज ऑफ मी. अरे नाही, तसं नाहीये ते. नाही अंकल ते रेड कार्ड ते मी काढून टाकला असता, देन हे झालं नसतं. साई उपोषणला बसला नसता. अरे ती तिच्या हट्टाने बसली उपोषणाला. पण तुला कळलं काय, यात एक गोष्ट घडली आणि त्यासाठी मी तुझा कायम ऋणी राहील. म्हणजे अरे मला माहित नसलेला आप्पांचा स्वभाव मला कळला आणि हे सगळं तुझ्यामुळे घडलं. खरं तर शक्य असेल ना तर तूच मला क्षमा कर. माझ्या लेखी माझे आप्पा नेहमी बरोबरच असतात. ते म्हणतील ती पूर्व दिशा आमच्यासाठी होती, निदान माझ्यासाठी तरी. त्यांना विरोध करायचं धाडस तर सोड, पण तसा विचारही मनात कधी आला नाही. पण आज असं वाटलं की आप्पा चुकले. त्यांनी सईला थांबवायला हवं होतं. पण हे सगळं सांगायचं धाडसच मला झालं नाही रे. अंकल प्लीज तुम्ही गिल्टी नका वाटून घेऊ. नाही रे, नाही. अपराधी वाटणारच ना, वाटणार अपराधी. माझ्या मुलीला त्रास होतोय ते मी बघतोय. मी गप्प बसलोय, मी काही करू शकत नाही. अपराधी वाटणारच ना. माझ्यातला बाप हरला माझ्यातल्या मुलासमोर. खरंच असं वाटत तुम्हाला दॅट आप्पा चुकला? हो, पण का कुणास ठाऊक तुझ्या समोर हे मी सगळं मोकळेपणाने मान्य करू शकतो. इन दॅट केस माझे समोर बोलून यूज नाही काय? म्हणजे इट मीन्स दॅट तुम्हाला वाटतं आप्पा रॉंग आहे हे तुम्ही आप्पांना बोलला पाहिजे. अरे मी माझ्या वडिलांसमोर मान वर करून कधी बोललेलो नाहीये. अंकल वाय डू यू थिंक मी हे सगळं करतो? तुमचं फॅमिली तुम्हाला रिअलायझेशन व्हायला पाहिजे. तर तुम्हाला काय गोष्ट नाही आवडत ते तुम्ही फ्रँकली बोललं पाहिजे आप्पांशी.
You should tell him. I know he is your dad. But म्हणून त्यांचं नेहमी ऐकून घ्यायचं, अपोज करायचं नाही. This is wrong, uncle. A person cannot be right each and every time.